नमस्कार मित्रांनो. तर 21 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की कमळीला कळतं की विजेता क्लासवाले फक्त फी घेतात आणि काहीच शिकवत नाही. जर मेन शिकायचं असेल तर मुलांनी दुसरा क्लास जॉईन करायचा, विजेता क्लासचे स्पेशल बॅच जॉईन करायची आणि त्याचे पैसे वेगळे आहेत. कमळीला हे सगळं ऐकून धक्का बसतो. कमळी ज्यांची फसवणूक झाली आहे त्या दोन्ही मुलांना घेऊन विजेता क्लासमध्ये जाते. कमळी रितेशला बोलवून घेते आणि रितेशला म्हणते, या लोकांनी कर्ज काढून तुमच्या क्लासची फी भरली आहे आणि तुम्ही काय करताय, त्याप्रमाणे काहीही शिकवत नाही. तुम्ही शिक्षण पण दिले नाही आणि पैसेसुद्धा रिटर्न केले नाही. रितेश म्हणतो, आता त्यांचीच कुवत नाही आहे. तो अभ्यास करत नाही, तो अपयशी होतो आणि तो पास होऊ शकत नाही. या सगळ्यामध्ये आमचा काहीही वाटा नाही आहे. कमळी म्हणते, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने टॉप केला की छान त्याचे बॅनर छापायचे, पण एखादा अपयशी ठरला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेत नाही. का नाही घेत? त्याची जबाबदारी तर तुम्हीच घेतली पाहिजे ना. रितेश म्हणतो, मी तुला शेवटचं सांगतोय, माझ्याशी नडू नकोस. कमळी म्हणते, विद्यार्थ्यांची ताकद काय असते ना ते तुम्हाला काही कळलं नाही अजून. रितेश म्हणतो, तुला जर हीच ताकद वाटत असेल ना तर माझ्या विरोधातले पुरावे आण आणि मग बोलायला ये. कमळीला पूर्ण विश्वास असतो की ज्या पद्धतीने ही मुलं आपल्यासमोर आली त्याच पद्धतीने रितेश विरोधात पुरावेसुद्धा मिळतील. कमळी लगेचच पुरावे शोधायचं ठरवते. आता या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की कमळी अनिकाच्या घरी येते आणि कामिनी रागिनी यांच्यासमोर कमळी अनिकाला जाब विचारते. कमळी म्हणते, का माझा विश्वासघात केला? मी इथे आले ना ते जाब विचारायला. का केलंस तू असं? अनिका म्हणते, मी काही केलेलंच नाही आहे आणि इथे कशाला आली आहेस तू? कमळी म्हणते, त्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांची तक्रार घेऊन माझ्याकडे आली होतीस, सगळ्यांना फॉर्मवर सही करायला लावली आणि मलासुद्धा. त्याच वेळेस तू त्या विजेता क्लासच्या फॉर्मवर, ॲडमिशन फॉर्मवर, कन्सेंट फॉर्मवर माझ्या सह्या घेतल्या ना. तुला काय वाटलं मला कळणार नाही? अनिका घाबरते. अनिका म्हणते, नाही नाही, मी असं काही केलेलंच नाही आहे आणि तू कसं काय बोलते मीच केलं आहे हे? कमळी म्हणते, मी तुला चांगलंच ओळखते. हे धाडस तूच करू शकतेस. दुसऱ्यांचं वाईट कसं होईल ना याचा तूच विचार करू शकतेस. अनिका मान्यच करायला तयार नसते की अनिकाने हे सगळं केले. उलट अनिका कमळीवरतीच आरोप लावते. अनिका म्हणते, एक कमळी टमळी, उलट आहे ना मला वाटतंय की तू पैसे भरले असतील आणि तू त्या क्लासमध्ये जाऊन टॉप केला असशील आणि म्हणून तर बॅनरवरती फोटो आला ना. परवानगी पण घेतलीस तू आणि पैसे पण घेतले असशील. कमळी म्हणते, हे बघा, माझ्याबद्दल असं काही बोलू नको. तू सह्या घेतल्यास. कमळी तू सह्या घेतल्यास असं म्हणत असते आणि अनिका कमळीवरतीच आरोप टाकत असते. खूप वेळ हेच चालतं. कामिनी म्हणते, एक कमळी, आता आम्हाला कळलं आहे ना, हा सगळा तुझा डाव आहे. आमच्या मुलीवर मुद्दाम भलते सलते आरोप टाकायचे, वहिनीसमोर भलतं चलतं अनिकाबद्दल सांगायचं आणि मग तुझं काम काढून घ्यायचं. रागिनी म्हणते, तुझ्याकडे पुरावा काय आहे का अनिकाने हे सगळं केले? कमळी म्हणते, पुरावा तर तो मी शोधून काढेन आणि ज्यावेळेस पुरावा मिळेल ना त्यावेळेस याच हातांनी तिच्या थोबाड फोडेन मी. अनिका, जेव्हा पुरावा मिळेल ना त्यावेळेस तू आहे, मी आहे आणि माझी चप्पल आहे. अनिका घाबरते. तर इथे साहेबाला ऋषीला सगळं सांगायचं असतं. साहेबा ऋषीला फोन लावतो. नयनतारा फोन उचलते पण नयनतारा काहीच बोलत नाही. साहेबा म्हणतो, अरे ऋषी, कुठे आहेस तू? ती कमळी कधीपासून फोन लावते, तुला एक फोन उचलता येत नाही? नयनतारा म्हणते, ती मूर्ख मुलगी ऋषीला फोन करते, हे तुला कोणी सांगितलं होतं? साहेबा जरासा घाबरतो. साहेबा म्हणतो, हा ऋषीचा फोन आहे ना? नयनतारा म्हणते, हो ऋषीचा फोन आहे. पण साहेबा, मी तुला शेवटचं सांगून ठेवते, त्या मूर्ख मुलीचा फोन अजिबात घ्यायचा नाही आणि तिचा निरोप ऋषीपर्यंत अजिबात पोहोचवायचा नाही. तुला कामं आहेत ना, तू कामं करत जा. आणि ऋषी कामानिमित्त पुण्याला गेलाय. तो इथेच फोन विसरून गेलाय, त्यामुळे त्याला फोन वगैरे आता पुन्हा करू नकोस. आणि तुझं काय काम होतं? त्या कमळीने का फोन केला होता? साहेबा म्हणतो, काही नाही, कमळीने असाच फोन केला होता, ती मला भेटली होती ना तेव्हा विचारत होती. नयनतारा म्हणते, यापुढे त्या कमळीचे फोन उचलायचे नाही, कामावर फोकस करायचा, त्या मुलीला एंटरटेनच करायचं नाही. साहेबा ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. तर येथे अनिका कमळीला म्हणते, मला माझ्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला जायचे.
मला तुझ्याशी बोलण्यामध्ये अजिबात वेळ नाही आहे. अनिका निघून जाते. कामिनी, रागिनी कमळीला जायला सांगतात. तिला तिथून हाकलतात. तेवढ्यात तिथे अन्नपूर्णा आणि राजन येतात. कमळी त्या दोघांच्या पाया पडते. राजन म्हणतो, कमळी, आमच्या कानावर आले तू विजेता क्लासमध्ये ॲडमिशन घेतली होती. नेमकं हे प्रकरण काय आहे? कमळी सगळं सांगते. अन्नपूर्णा म्हणते, अगं कमळी, काहीतरी गैरसमज होते असेल तुझा. मी रितेशला चांगलं ओळखते. तो चांगला मुलगा आहे. तो हे असं काही करणार नाही. पण ठीक आहे, मी त्याला एकदा फोन लावते आणि विचारते. कमळी म्हणते, नको आजी, ही माझी लढाई आहे आणि मी काही फसवून वगैरे कोणाला काही बोलत नाही आहे. माझी लढाई आहे, मी माझ्या पद्धतीने लढेन. अन्नपूर्णा म्हणते, ठीक आहे, तुझी लढाई आहे ना, तू लढ. मी काही तुला अडवणार नाही. पण हो कमळी, तुला जर गरज लागली तर मला सांग. कमळी ठीक आहे म्हणते. तिला कामासाठी उशीर होत असतो आणि कमळी तिथून निघून जाते. तर इथे साहेबा ऋषीचा नंबर शोधतो. ऋषी जिथे गेला आहे त्या कंपनीचा नंबर शोधून काढतो आणि ऋषीला फोन लावतो. इथे जे काही घडले त्याबद्दल तो सगळं सांगतो. ऋषीला त्या क्षणी कमळीसोबत असायला हवं असं वाटतं आणि त्यामुळे तो कमळीला भेटण्यासाठी आणि कमळीसोबत सपोर्ट म्हणून तिथून निघतो. तर इथे ऋषीच्या भावाला रोहितला समजलेलं असतं की ऋषी आपल्या हातातलं सगळं काम टाकून पुण्याहून मुंबईसाठी निघाला आहे. रोहितची चिडचिड होत असते. नयनतारा विचारते, रोहित काय झाले? रोहित म्हणतो, तुझ्या लेकाचं तिथे कामावर अजिबात लक्ष नाही आहे. कोणतं तरी खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून तो अर्जंट तिथून निघालाय. आता मुंबईला येतोय तो. हे काय वागणं झालं त्याचं? त्याचं अजिबात लक्ष नसतं कामावर. नयनताराचा पूर्ण विश्वास असतो की ऋषी असं काही करणारच नाही. रोहित म्हणतो, मी खोटं बोलतोय का? विचार. नयनतारा थोडा विचार करते आणि तिला आठवतं की मगाशी साहेबाचा फोन आला असेल. म्हणजे नक्कीच साहेबाने ऋषीला फोन केला आणि कमळीची काहीतरी अडचण सांगितली. नयनतारा लगेचच साहेबाला फोन लावून बोलवून घेते. तर इथे कमळी शाळेत जात असते आणि शाळेतला एक मुलगा तिथून पळत असतो. कमळी त्याला विचारते तेव्हा कळतं की शाळेतल्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या भावाने नस कापून घेतली आहे. कमळी त्याला भेटायला जाते आणि हे सगळं करण्यामागचं कारण विचारते. तेव्हा कळतं की त्या मुलाचे आई वडील गरीब आहेत. त्या मुलाला विजेता क्लासची भुरळ पडली आणि त्यामुळे त्याने क्लासला जाण्याचा हट्ट धरला. त्याच्या आईवडिलांनी कर्ज काढलं आणि त्याची लाखोंची फी भरून त्याचं ॲडमिशन केलं. पण ॲडमिशन घेतल्यानंतर कळलं की ते विजेता क्लासमध्ये काहीही शिकवत नाहीत. उलट जर आपण म्हटलं की शिकायचे तर ते म्हणायचे की स्पेशल क्लास जॉईन करा, एक्स्ट्रा क्लास, त्याचे 60,000 वेगळे. तिथे एक अजून मुलगी येते. तिची फसवणूक कशी झाली आहे हे ती कमळीला सांगते. कमळी म्हणते, मी तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कमळी त्या दोघांना घेऊन तिथून निघते. तर इथे नयनतारा साहेबाला बोलवून घेते आणि जे काही कमळीसोबत घडले ते सगळं जाणून घेते. नयनतारा साहेबाला झापून काढते. ऋषीला यापुढे कमळीबद्दल काहीही सांगायचं नाही आणि तू सुद्धा कामाकडे लक्ष द्यायचं असं सांगते. साहेबा मान खाली घालून सॉरी म्हणतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.